आज आपण इयत्ता 10वी क्लास 10मधील मॅथ 1 चॅप्टर 3वरील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर यामध्ये आपण आज मागील व्हिडिओमध्ये आपण बरेच प्रश्न पाहिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण आज पहिला प्रश्न घेतलेला आहे. तर यामध्ये काय आहे की आपण परीक्षेच्या दृष्टीने खूप हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण आज घेत आहोत. तर इथे पहिला प्रश्न आपण घेतलेला आहे की ए बरोबर 6, त्यानंतर डी बरोबर आपण 3 घेतलेला आहे आणि आपल्याला इथे फाइंड काय करायचे आहे, S27 आपल्याला इथे शोधायचे आहे. आता S27 आपल्याला शोधायचं आहे म्हणून आपण एशनचा फॉर्म्युला इथे लिहून घेऊ अगोदर. मग इथे आपला एशनचा फॉर्म्युला आहे एशन बरोबर n/2 2a अधिक n-1 आणि डी कंस बंद केला. त्यानंतर S27 बरोबर nची किंमत आपल्याला 27 घ्यायची आहे. मग 2 गुणिले एची किंमत आपल्याकडे किती 6, त्यानंतर nची किंमत 27 वजा 1 गुणिले डीची किंमत आहे आपल्याकडे 3. मग इथे 3 घेतले आणि कंस बंद केला. यानंतर 27/2ला भाग जात नाही म्हणून हे आपण जशास तसे खाली घेऊ आणि 2 गुणिले 6 12 अधिक 26 गुणिले 3. यानंतर आपण 27/2 जशास तसेच घेऊ आणि 12 अधिक 26 त्रिक किती होतील 78 होतील. 26 त्रिक 78. मग इथे 27 गुणिले दोन्हीची बेरीज येईल आपली किती 90. मग इथे 27/2 गुणिले किती घ्यायचे आपल्याला 90. आता 2ने 90ला भाग दिला तर 45 येईल. यानंतर आपल्याला काय करायचे आहे की S27 बरोबर 27 गुणिले 45चा आपल्याला गुणाकार करायचा आहे. मग आपल्याला तो गुणाकार येईल 1215 असं आपलं इथे उत्तर आपल्याला मिळतं. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचा होता. यानंतर आपण S27ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे इथे मग 1215. तर आपण आता असाच टाईपचा पुढील प्रश्न पाहू की आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने 2, 3, 1 अशा मार्काचे जे काही प्रश्न आहेत आपल्याला अंकगणिती श्रेणी अर्थमेटिक प्रोग्रेशन या पाठावरील महत्त्वाचे प्रश्न आपण इथे पाहत आहोत. तर आपण दुसरा प्रश्न घेतलेला आहे, हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स आर डिव्हायजिबल बाय 4. तर इथे आपण 4ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत असा प्रश्न आपल्याला इथे दिलेला आहे. मग इथे आपल्याला सर्वप्रथम काय बघावे लागेल की 2 अंकी संख्या कोणत्या आहेत आपल्याकडे. तर आपल्याला 2 अंकी संख्या 10 पासून सुरू होतात आणि 99 पर्यंत त्या असतात. तिथून पुढे 3 अंकी संख्या सुरू होतात. मग यामध्ये आपल्याला 4ने भाग जाणारी जी काही संख्या आहेत, 10ला जात नाही, 11ला 4ने भाग जात नाही, मग 12 येईल आपली. 12मध्ये 4 टाका 16 होतील, 16मध्ये परत 4 टाका 20. असं करत करत आपण मग शेवटची संख्या आपली 99 होती. मग 99ला भाग जात नाही तर तिकडे कशाला भाग जाईल 96ला शेवटी आपला भाग जातो. मग इथे आपल्याला श्रेणी सापडलेली आहे. मग इथे आपण ए बरोबर 12, डिस्टन्स आपला 4 आहे कारण आपण भाग कितीने द्यायलो 4ने, आणि TNची किंमत आपल्याला शेवटचं पद 96 दिलेलं आहे म्हणून इथे आपल्याला nची किंमत शोधायची आहे. मग आता हे TNच्या फॉर्म्युलेनं आपण सोडू शकतो की कारण TNची किंमत 96 आहे. मग इथे TN बरोबर ए अधिक आपला जो काही फॉर्म्युला आहे ए अधिक n-1 आणि डी. मग इथे आपल्याला TNची किंमत माहीत आहे म्हणून आपण TNच्या ठिकाणी 96 ठेवू. ए आपल्याला 12 आहे अधिक n-1 तसेच ठेवू गुणिले 4 करू. नंतर 12 96कडे आपलं येईल ते मायनस होईल. 96 मायनस 12 4n मायनस 4. नंतर 96मधून 12 गेले तर किती उरलं आपलं 84 बरोबर समोर आहे 4n-4.
त्यानंतर आपल्याकडे जे वजा 4 आहे ते आपल्याला आता 84कडे घेऊन यायचं आहे, म्हणजे ते होईल आपलं अधिक. मग आता आपल्याला काय करायचं आहे की 84 अधिक 4 बरोबर 4n. मग आता 4n बरोबर आपलं 88 मिळालं आपल्याला. मग इथेच आपल्याला काय करायचं आहे की 4ने आता 88ला आपल्याला भाग द्यायचा आहे, कारण 84 अधिक 4 88 झाले. मग n बरोबर 88 छेदामध्ये आपल्याला 4 घेतले. 4 दुणे 8, 4 दुणे 8. मग यांची जी काही व्हॅल्यू आहे, किंमत आहे, ती किती मिळाली आपल्याला? 22 मिळाली. अशा प्रकारे आपल्याला 4ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या इथे किती मिळालेल्या आहेत? 22 मिळालेल्या आहेत. अशाच प्रकारचा प्रश्न तुम्हाला 3 अंकी संख्येचा विचारला जाईल. तर तिथे आपल्याला एक प्रश्न आहे आपल्याकडे की 3 अंकी संख्या 5ने भाग जाणारे किती आहेत? तर अशाच पद्धतीने तो प्रश्न सोडवायचा आहे. यानंतर आपल्याला पुढील प्रश्न घ्यायचा आहे की 7, 13, 19, 25. तर या श्रेणीतील किंवा यामधील 19वे पद आपल्याला इथे शोधायचे आहे. 19th टर्म शोधण्यासाठी आपल्याला इथे TNचा फॉर्म्युला वापरावा लागेल. मग इथे ए बरोबर आपल्याला किती दिलेले? 7 आहे. आता आपल्याला जो काही डिस्टन्स काढायचा असतो, तर आपल्याला समोरील पदातून मागचे पद वजा करायचे असते, म्हणजे T2 मधून आपण T1 वजा करू. म्हणजे 13 मधून आपण 7 वजा जर केले तर आपल्याला 6 मिळतात, म्हणजेच डिस्टन्स आपल्याला 6 मिळालेला आहे. त्यानंतर आपल्याला कितवे पद काढायचे आहे? 19वे, म्हणजेच T19 आपल्याला इथे काढायचे आहे. आता TNचा फॉर्म्युला घेऊ आपण. TN बरोबर A अधिक N वजा 1 D. यानुसार आपल्याला आता किमती ज्या काही दिलेल्या आहेत ते ठेवू. T19 घेतले आपण. Aची किंमत आपल्याला 7 आहे, अधिक 19 वजा 1 गुणिले 6. आता 7ला 7 जशाच तसे 19 मधून 1 गेल्याच्या नंतर राहतील 18 गुणिले 6. आता 7 अधिक 18 गुणिले 6 होतील आपले 108, आणि ही दोन्हीची बेरीज येईल आपली 115. अशा पद्धतीने T19 म्हणजे 19वे पद आपल्याला किती मिळाले? 115 मिळालेले आहे. तर हा प्रश्न आपल्याला 2 मार्कासाठी विचारला जातो आणि खूप सिंपल पद्धतीने हा सोडवता येतो. फक्त आपल्याला एक सूत्र इथे लक्षात ठेवायचे आहे. यानंतर आपण पुढील प्रश्न बघणार आहोत. अशाच प्रकारचा आपल्याला विचारला जातो. अशाच पद्धतीचा आपला हा पुढील प्रश्न आहे की यामध्ये आपल्याला 2n वजा 4 दिलेले आहे, आणि इथे आपल्याला फाइंड काय करायचे आहे? तर पहिले पद इथे आपल्याला शोधायचे आहे. मग अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला 1 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी असे विचारले जातात. मग इथे आपल्याला 2n वजा 4 दिलेले आहे, म्हणजेच आपल्याला काय करायचे आहे? इथे n बरोबर पहिले पद काढत असताना 1 घ्यायचे, दुसरे पद काढत असताना 2 घ्यायचे, आणि तिसरे पद काढत असताना 3 घ्यायचे. मग इथे TN बरोबर 2n वजा 4 घेतले आपण. मग 1 घेतले. T1 बरोबर 2 गुणिले 1 वजा 4, म्हणजेच 2 वजा 4 बरोबर आपलं उत्तर मिळालेलं आहे आपल्याला वजा 2. अशा पद्धतीने आपल्याला 1 मार्कासाठीचा हा प्रश्न सोडवता येतो, आणि 2 मार्कासाठी आपल्याला 2 किंवा 3 पदे शोधायला सांगतात. तर आपण आता पुढील प्रश्न पाहू की आता आपल्याला दिलेले आहे की 2, 4, 6, 8. तर आपल्याला ही फक्त श्रेणी ओळखायची आहे. की श्रेणी ओळखण्यासाठी आपल्याला काय करायचे असते की कॉमन डिफरन्स शोधायचा असतो. की इथे आपल्याला जो काही डिस्टन्स आहे तो इथे शोधायचा आहे. म्हणून आपण पहिल्या पदाला T1 दिले, दुसऱ्याला T2, तिसऱ्याला T3 आणि चौथ्याला T4. तर इथे काय करायचे की D बरोबर पुढील पदातून म्हणजे T2 मधून आपल्याला T1 वजा करायचे असते. T2 मायनस T1, त्यानंतर परत T3 मायनस T2 आणि परत T4 मायनस T3. अशा पद्धतीने आपण हे किमती मांडून घेऊ. 4 मधून 2 जातील तर आपल्याला 2 उरतील. 6 मधून 4 जातील तर आपल्याला 2 उरतील, आणि 8 मधून 6 जातील तर आपल्याला 2च उरतील. मग आपल्याला D बरोबर किती मिळाले? 2. म्हणजेच आपला जो काही कॉमन डिफरन्स आहे तो कसा आहे? सगळीकडे सारखा आहे. म्हणून धिस इज ॲन AP.
तर ही अंकगणिती श्रेणी आहे. जर आपला डिफरन्स बरोबर येत असेल, सगळ्याच पदामधला जो काही फरक सारखा येत असेल, तर ती स्थिर असतं, म्हणून तिथे आपल्याला श्रेणी आहे असं दाखवता येतं. यानंतर आपल्याला पुढील प्रश्न बघायचा आहे की आपल्याला पुढील प्रश्न दिला आहे